आरोपीचे वकील बोलतायत जाईल आणि कशा पद्धतीची पुढची तुमची लढाई असणार आहे? नाही, आता जे त्यांच्या PCR त्यांच्या CIDच्या कस्टडीमध्ये त्यांना घेतलेलं आहे दुसऱ्या गुन्ह्यामध्ये, ते आम्ही चॅलेंज करणार आहोत. आणि तसे कुठलेही जर खंडणीच्या गुन्ह्यामध्ये जर आम्ही सकाळी पाहिले की त्यांचा कुठलाही सहभाग आलेला नाही आहे. आता त्यांनी कुठल्या ग्राउंडवर घेतलंय, काय घेतलंय, ते काय ॲप्लिकेशन दिलंय, आमच्याकडे आणखी कॉपी मिळाली नाही. उद्या त्याच्या प्रत मिळतील आम्हाला, त्यानंतर आम्ही पुढे कायदेशीर ठरवू. पहिला वाल्मिकी कराड यांचा रिमांड उद्या कोर्टामध्ये होईल, कारण प्रोडक्शन वॉरंटसाठी जो अर्ज देण्यात आलेला होता तो मोक्का कोर्टानं मान्य केला, मंजूर केला आणि त्यानंतर प्रोसिजरल आहे, तो प्रोसिजरल पार्ट आहे. त्यांनी ॲप्लिकेशन दिलं, त्यांना ऑलरेडी MCR दिलाय म्हणजे एका गुन्ह्यामध्ये, दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्यांना प्रोडक्शनचा अर्ज मंजूर केलेला आहे. त्यांना उद्या कोर्टात हजर करतील. जे काय उद्या जे अर्ज दिलेला आहे कुठल्या गुन्ह्यावर, आम्ही ते उद्या कागदपत्र ज्यावेळेस आम्हाला मिळतील त्या कॉपी, त्यावेळेस पुढची दिशा ठरवू. तुम्ही खंडणीच्या गुन्ह्यामध्ये जी डिफेन्सची बाजू कोर्टामध्ये मांडत होता त्यावेळेला सुद्धा 29 जे काही मे महिन्यातली केस होती त्यामध्ये सुद्धा तुम्ही लावून धरला तो संदर्भ की वाल्मिकी कराड यांचं मे महिन्याच्या केसमध्ये कुठेही उल्लेख नव्हता, नाव नव्हतं, तर या गुन्ह्यामध्ये आता कशा पद्धतीने टाकण्यात आलं हे षडयंत्र आहे. हो, आमचं तेच म्हणणं आहे की 29ला कुठल्या तरी आरोपीच्या विरोधात एक कंप्लेंट होती आणि जे काही दुसरी फिर्याद झालेली 11-12ला, जिचा आपण आज घरी आताची फिर्याद, त्याचा आणि याचा ह्या गुन्ह्याचा कुठलाही अर्थार्थी संबंध नाही. ओढून ताणून हे कुठंतरी, त्याच्यामुळे तुम्हाला अगोदर सांगितलं की आम्हाला कागदपत्र मिळू द्या, कागदपत्र मिळाल्यानंतर आम्ही पुढची दिशा सांगू. आता त्याच्यावर मुका लावलेला आहे नाही, आता आमच्याकडे त्या संदर्भात कुठलेही कागदपत्र नाहीयेत. उद्या ज्यावेळेस रिमांड मिळेल त्याच्यानंतर आम्ही त्याच्यात हजर होऊ. रिमांड मिळाल्यानंतर आम्ही बघूया त्याच्यात काय कुठल्या काय असं त्यांना कुठं घेऊन गेलेले आहेत ते CIDला विचारा ना, मला कसं सांगता येईल ते. षडयंत्र असल्याचा उल्लेख तुम्ही कोर्टामध्ये केला. नेमकं षडयंत्र का वाटतंय, त्याची कारण काय आहेत? त्याचं कारण असं की 29 त्यांचं म्हणणं आहे की 29/11ला यांना खंडणी मागितली गेली. 29/11 11-12 पर्यंत कुठलीही त्याच्यामध्ये तक्रार नाहीये. आणि या संदर्भात मे मधली एक तक्रार आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही वाल्मिकी कराडाचा त्याच्यामध्ये उल्लेख नाही. हे फक्त ओढून ताणून पुन्हा काहीतरी नाव इन्क्लूड करायचं असं आम्ही आर्ग्युमेंट केलेला आहे. ते बघूया पुढे काय होईल, ते पुढे जसं जसं चालेल कायदेशीर प्रक्रिया होईल त्या दृष्टीने सांगू. आता रिमांडसाठी डिफेन्स मी तुम्हाला तेच सांगितले की आमच्याकडे रिमांड त्यांनी का मागणार आहे, त्यांच्या कुठल्या आधारे त्याच्यामध्ये नाव इन्क्लूड केलेलं आहे या संदर्भात आमच्याकडे आता कुठलीही माहिती नाही, कुठलेही कागदपत्र नाही आहेत. जे उद्या तेच म्हणलं तुम्हाला की आम्हाला ह्या संदर्भात कुठलीही आता तरी माहिती नाही. कारण ज्यावेळेस प्रोडक्शन दिलं जातं त्यावेळेस आम्हाला कुठल्याही आरोपीला त्याच्यामध्ये वाईस नसतो. ज्यावेळेस रिमांड आणलं जाईल त्यावेळेस आम्ही उद्या त्याच्यामध्ये बघू काय सांगायचं ते. अंतर्गत कशा पद्धतीने हे केलं गेलं आणि आज जे हजर करण्यात आलं होतं, जे SITने जे काही दावे केले की आता गुन्ह्याच्या संदर्भात काही हात आहे का, कट आहे का, कुठलेही सकाळी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस खंडणीच्या गुन्ह्यामध्ये असं सांगितलेलं गेलं की आम्हाला ह्या 103 BNS मध्ये जे खुनाचा गुन्हा आहे त्याच्यामध्ये यांचा सहभाग आहे का नाही या संदर्भात चौकशी करण्यासाठी पोलीस कस्टडी मागितलेली होती. त्यामुळे आतापर्यंत तरी तसं कुठलंही त्यांचा सहभाग आलेला नव्हता आणि सहभाग नाहीये. त्यांनी कुठल्या आधारे त्याच्यामध्ये घेतलेला आहे ते आम्ही आता सांगणे वगैरे ज्यावेळेस कागदपत्र कोर्टातून आम्ही काढू त्यानंतर पुढची प्रक्रिया सांगण्यात येईल. तेच सांगतो तुम्हाला, आज आमच्या संदर्भात आम्हाला त्या कुठलीही माहिती नाही, मोका संदर्भात काही कागदपत्र आमच्याकडे नाही आहेत. CIDने जे काय प्रोडक्शन दाखल केलं त्या प्रोडक्शनच्या बेसवर मोका कोर्टाने त्यांना प्रोडक्शन मंजूर केलेलं आहे, एवढंच फक्त आज सांगू शकतो. खंडणीची ज्यावेळी सुनावणी सुरू होती त्यावेळी आणखी एक मुद्दा CIDने महत्त्वाचा मांडला, तो म्हणजे वाल्मिकी कराड यांच्या नावे किती मालमत्ता आहे, त्यांच्या व्यतिरिक्त त्यांची मालमत्ता आणखी कोणाच्या नावावरती आहे, भारतात आणि भारताच्या बाहेर किती गुंतवणूक आहे हे आम्हाला तपासायचं आहे. त्यावेळी तुम्ही म्हटलं की या गोष्टींसाठी पोलीस कोठडी आवश्यक नसते. हो, बरोबर आहे ना. मग तेच सांगितलं की एखाद्या कुठल्याही माणसाची प्रॉपर्टी आहे, तुम्हाला एकाच क्लिकवर हे सगळी प्रॉपर्टी क्लिअर होऊन जाते. त्याच्यामुळे त्यासाठी पोलीस कस्टडी आवश्यक नाही आहे, हे आमचा युक्तिवाद कोर्टाने ग्राह्य धरला. त्यामुळे पोलीस कस्टडी दिलेली गेलेली नाही ती. त्यामुळे आता पुढच्या गुन्ह्यामध्ये ज्या 103 मध्ये त्यांना ज्यावेळेस दाखवलेलं आहे ते कागदपत्र आल्यानंतर आम्ही ठरवू पुढचं काय कार्यवाही करायची ते कायदेशीर. केसमध्ये आरोपी बनवल्याला चॅलेंज करणार पुढच्या कोर्टामध्ये, कागदपत्र आल्यानंतर पुढची दिशा सांगू. आता ते मोक्काची कारवाई ही योग्य वाटते किंवा काय? माझ्याकडे सध्या त्या संदर्भात कुठलेही कागदपत्र नाहीये, त्याच्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणे योग्य होणार नाही. चला, थँक्यू. तेव्हा वाल्मिकी कराडचे वकील यांनी वाल्मिकी कराड यांची बाजू जी कोर्टात मांडली ती माध्यमांसमोर देखील सांगितलेली आहे. ज्या प्रकरणामध्ये त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे, खंडणी प्रकरणात फार काही त्यांचा सहभाग आढळलेला नाही म्हणून त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली. मात्र सध्या CIDनं अजून एका प्रकरणात त्यांचा ताबा घेतलेला आहे. याबद्दल अधिक माहिती तर त्यांनी वकिलांनी दिलेली नाहीये. मात्र उद्या पुन्हा वाल्मिकी कराड यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे असं ते म्हणालेले आहेत. खुनाच्या गुन्ह्यात देखील त्यांचा सहभाग आढळलेला नाही असा दावा वाल्मिकी कराडच्या वकिलांनी केलाय.